नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण मिश्रण म्हणजेच मिक्सचर ही कन्सेप्ट बघत होतो. ती बघत असताना आपण समांगी मिश्रण म्हणजे होमोजेनियस मिक्सचर म्हणजे काय ते आपण बघितलं होतं. मिश्रणाचे दोन प्रकार पडतात, एक समांगी मिश्रण आणि दुसरा विषमांगी मिश्रण म्हणजे होमोजेनियस मिक्सचर आणि हेट्रोजेनियस मिक्सचर. तर समांगी मिश्रणाचा म्हणजे होमोजेनियस मिक्सचरचा एकच प्रकार आहे, म्हणजे एकमेव प्रकार आहे. कोणता? तर द्रावण. मग आपल्याला असं म्हणता येतं की समांगी मिश्रण म्हणजेच काय असणार आहे, ते द्रावण असणार आहे, किंवा होमोजेनियस मिक्सचर म्हणजेच काय असणार आहे, ते सोल्युशन असणार आहे. तर आपण द्रावण म्हणजे काय असं जर बघायला गेलो तर समांगी मिश्रण म्हणजेच काय असणार आहे, ते द्रावण असणार आहे. म्हणजे समांगी मिश्रणालाच आपण होमोजेनियस मिक्सचरलाच आपण काय म्हणतो, द्रावण. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, द्रावणाला सोल्युशन. आता ह्या द्रावणाचे घटक कोण कोण असणार आहेत? एक द्राव्य असेल आणि दुसरा द्रावक असेल. द्राव्य आणि द्रावक, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, द्राव्याला सोल्यूट आणि द्रावकाला सॉल्व्हंट. लक्षात येतंय? द्रावण कशापासून किंवा कोणकोणते घटक असणार आहेत द्रावणाचे? तर द्राव्य आणि द्रावक, सॉल्यूट आणि सॉल्व्हंट. बरोबर. आता ह्या द्रावणाचं जर समजा आपण द्राव्य म्हणजे काय बघितलं तर द्रावणामध्ये कमी प्रमाणामध्ये जो असणार आहे तो द्राव्य असणार आहे, म्हणजेच कोण असणार आहे, तो सोल्यूट असणार आहे. एखाद्या सोल्युशनमध्ये जो कमी प्रमाणामध्ये असेल घटक आणि जो विरघळलेला असेल तो काय असणार आहे, सोल्यूट असणार आहे किंवा द्राव्य असणार आहे. आणि त्या द्रावणातला जो जास्त प्रमाणात असणारा घटक असणार आहे किंवा घटक पदार्थ असणार आहे आणि तो विरघळून घेतो किंवा सामावून घेतो द्राव्याला, तो कोण असणार आहे, द्रावक असणार आहे. कोण असणार आहे, सॉल्व्हंट असणार आहे. मग आता समांगी मिश्रणाचं एखादं आपण उदाहरण घेतलं, कुठलं घेतलं, पाणी आणि मीठ. हे समांगी मिश्रणाचं आपण उदाहरण घेतलं, म्हणजेच काय घेतलं, पाण्याचं आणि मिठाचं द्रावण घेतलं. बरोबर. आता ह्या पाणी आणि मिठाच्या द्रावणामध्ये द्राव्य कोण आणि द्रावक कोण असं जर बघायला गेलो तर आपल्याला द्राव्य म्हणजे कोण असतो, तो एकदम कमी प्रमाणामध्ये असणार आहे, तो द्राव्य असणार आहे. मग ह्यातलं मीठ जे आहे ते कमी प्रमाणामध्ये असते आणि ते मीठ काय होते, त्या द्रावकामध्ये विरघळलेलं असते. तर द्राव्य कोण झाला, मीठ हा काय झाला, द्राव्य झाला. आणि द्रावक कोण असणार आहे त्यातला, पाणी. का? तर तो जास्त प्रमाणातला घटक आहे आणि त्या द्राव्याला सामावून घेतलंय, त्यानं काय केलंय, विरघळवून घेतलंय. लक्षात आलं? समांगी मिश्रण म्हणजेच काय असतं, द्रावण. त्याला इंग्लिशमध्ये आपण सोल्युशन म्हणतो. द्रावण कसं तयार होतं, द्राव्य आणि द्रावक एकत्र आल्यानंतर द्रावण तयार होतं. द्राव्य म्हणजे काय असतं, त्या द्रावणातला कमी प्रमाणामध्ये असणारा आणि विरघळलेला जो कोणी असेल तो काय असणार आहे, द्राव्य. आणि द्रावक म्हणजे कोण असणार आहे, तो जास्त प्रमाणात असणारा, विरघळून घेणारा द्राव्याला आणि सामावून घेणारा कोण असतो, तो द्रावक असतो. द्रावकाला इंग्लिशमध्ये सॉल्व्हंट म्हणतात, द्राव्याला सॉल्यूट म्हणतात. आणि द्रावण, सॉल्यूट आणि सॉल्व्हंट एकत्र आल्यानंतर जे काय असते ते सोल्युशन असते. इथंपर्यंत लक्षात आलं? आता जर समजा पाणी आणि मीठ हे उदाहरण आपण घेतलंय, तर जर समजा 1 लिटर पाणी आहे आणि 10 ग्रॅम जर समजा त्याच्यामध्ये मीठ आपण ॲड केलंय. कशामध्ये? 1 लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम मीठ ॲड केलंय. तर जर समजा त्याच्यामध्ये जर समजा आपण अजून थोडं वाढवत गेलो आणि जर समजा 1 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम मीठ ॲड केलं आणि ते ढवळलं तर ते काय होणार आहे, जास्त खारट होणार आहे. आणि ज्यावेळी सुरुवातीचं आपण जर समजा 1 लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम मीठ बघितलं तर ते कसं असणार आहे, एकदम कमी खारट असणार आहे. म्हणजे आपल्याला जर मीठ ॲड केलं म्हणजे त्यातलं द्राव्य वाढवत गेलो तर त्याचा खारटपणा काय झालेला आहे, वाढलेला आहे. म्हणजे त्या द्राव्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याचं काय वाढतंय, कॉन्सन्ट्रेशन वाढते. काय वाढतंय, संहती वाढते. मग जर समजा आपण एखादं उदाहरण घेतलं, कुठलं, साखरेचं आणि पाण्याचं दुसरं उदाहरण घेतलं, तर त्याच्यामध्ये थोडीशी 1 चमचा साखर कशामध्ये, 1 लिटर पाण्यामध्ये जर टाकली तर ते पाणी कसं लागणार आहे, एकदम कमी गोड लागणार आहे. म्हणजे ते काय असणार आहे, त्याची कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याचं संहती कमी असणार आहे एकदम. त्याच्यामध्ये जर समजा आपण अजून 1 वाटी, 1.5 वाटी, 2 वाटी पाण्यामध्ये त्या जर समजा साखर ॲड केली तर त्याचं काय होणार आहे, त्या द्रावणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. म्हणजे काय होणार आहे, ते अधिक संहत होणार आहे. म्हणजे जर समजा आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, संहती कुणाची, त्या द्रावणाची जर बघायला गेलो तर द्राव्याचं प्रमाण जितकं जास्त असेल तितकं त्या द्रावणाची संहती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि त्या द्राव्याचं प्रमाण जितकं कमी असेल तितकं त्या द्रावणाची संहती कमी असणार आहे. म्हणजेच ते डायल्यूट असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे, ते विरल असणार आहे. इथंपर्यंत लक्षात आलं? तर काय दिलंय आता,
द्रावण म्हणजे काय असणार आहे, समांगी मिश्रण म्हणजेच द्रावण असणार आहे आणि ह्याला आपण खरे द्रावण किंवा ट्रू सोल्युशन म्हणतो. द्रावण हे खरे सोल्युशन आहे, म्हणजे समांगी मिश्रण म्हणजेच काय असणार आहे, द्रावण, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, आपण खरे द्रावण किंवा ट्रू सोल्युशन. तर द्रावण कसं तयार होतंय, कोण एकत्र येतंय, द्राव्य आणि द्रावक हे दोघं एकत्र येतील आणि त्याच्यापासून द्रावण तयार होईल, म्हणजे सोल्युशन तयार होईल. आता त्या द्रावणातील, इथं द्राव्यातील झाले, त्या द्रावणातील कमी प्रमाणात जो कोणी असतो तो पदार्थ म्हणजे काय असणार आहे, जो विरघळतो तो कोण असणार आहे, द्राव्य. आणि त्या द्रावणातील जास्त प्रमाणात असणारा पदार्थ जो विरघळून घेतो किंवा सामावून घेतो तो कोण असणार आहे, तर तो असणार आहे द्रावक. त्याला काय म्हणतो आपण, सॉल्व्हंट म्हणतो, बरोबर. आता पाण्याचं आणि मिठाचं आपण उदाहरण घेतलं होतं, तर त्यातला मीठ कोण झाला, द्राव्य, आणि पाणी काय झालं, द्रावक झालं. आणि त्यानंतर काय बघितलं होतं आपण, द्राव्याचं प्रमाण जितके अधिक तितके द्रावण काय असणार आहे, अधिक संहत, म्हणजे काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेट असणार आहे. आणि द्राव्याचं प्रमाण जितके कमी असेल तितकं ते द्रावण काय असणार आहे, विरल, किंवा त्याला आपण डायल्यूट म्हणतो. आता द्रावणाची संहती म्हणजे त्या द्रावणाचं किंवा त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे जर समजा आपल्याला बघायचं म्हटलं तर त्याला 3 कन्सेप्ट आपण वापरू शकतो. कुठल्या, मोलॅरिटी, मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी, ज्याला मराठीत प्रसामान्यता म्हणतो आपण. तर ह्या 3 कन्सेप्ट वापरून आपण त्या द्रावणाची काय बघू शकतो, कॉन्सन्ट्रेशन बघू शकतो किंवा त्याची संहती बघू शकतो. आता ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, मोलॅरिटी, मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी, त्या आपण मोल टॉपिक जर बघणार आहे, मोल नावाची कन्सेप्ट बघणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण ह्याला बघणार आहे. ह्याच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेला गणित म्हणजे एक्झाम्पल विचारू शकतात, त्या अनुषंगाने आपल्याला त्याला सेपरेट बघायचं आहे. फक्त आता एक लक्षात घ्यायचं काय, की द्रावणाची संहती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन हे जर समजा आपल्याला बघायचं असेल तर ह्या 3 कन्सेप्ट आपण वापरू शकतो, मोलॅरिटी, मोलॅलिटी, प्रसामान्यता म्हणजेच काय, नॉर्मॅलिटी. त्यानंतर द्रावकाची विद्राव्यता म्हणजेच काय, सोल्युबिलिटी. इथं द्रावणाची झाली, तर द्रावकाची विद्राव्यता काय असणार आहे, ठराविक तापमानाला द्रावक आपल्यामध्ये किती द्राव्य सामावून घेऊ शकतो जास्तीत जास्त, ते प्रमाण म्हणजे काय असणार आहे, विद्राव्यता म्हणजे सोल्युबिलिटी. कुणाची, त्या द्रावकाची. समजा एखादं द्रावण आहे, त्या द्रावणातील द्रावक आपल्यामध्ये मॅक्सिमम किती द्राव्य सामावून घेऊ शकतो ते प्रमाण म्हणजेच त्या द्रावकाची काय झाली, विद्राव्यता झाली, म्हणजे सोल्युबिलिटी झाली, बरोबर. आता ते सोल्युबिलिटी किंवा विद्राव्यता काढण्याचं सूत्र काय आहे, द्राव्याचे वस्तुमान भागिले द्रावकाचे वस्तुमान. काय येणार आहे ते सूत्र, विद्राव्यता कुणाची, द्रावकाची, म्हणजेच काय, सोल्युबिलिटी, सॉल्व्हंटची सोल्युबिलिटी. म्हणजे कसं येणार, द्राव्याचे वस्तुमान भागिले द्रावकाचे वस्तुमान इंटू 100. जर समजा आपण विद्राव्यता काढायची असेल किंवा सोल्युबिलिटी काढायची असेल तर ते सूत्र काय असणार आहे, विद्राव्यतेचं किंवा सोल्युबिलिटीचं, द्राव्याचे वस्तुमान म्हणजे मास ऑफ सॉल्यूट भागिले द्रावकाचे वस्तुमान इंटू 100. तर इथं जर समजा आपण 50 ग्रॅम पाण्यात जास्तीत जास्त 18 ग्रॅम मीठ विरघळू शकतं असं जर विचार केला तर विद्राव्यता काय येणार आहे, ती 18 भागिले 50 गुणिले 100 म्हणजेच किती आलं, 36 ग्रॅम पर 100 ग्रॅम वॉटर. ही काय झाली, त्या पाण्याची विद्राव्यता झाली. कुणाच्या बाबतीत, मिठाच्या बाबतीत. त्यानंतर विद्राव्यता तापमानावर अवलंबून असते, कशावरती, टेम्परेचरवरती. कसं, समजा ह्यामध्ये पाणी आहे आणि पाण्याचे हे जे काय आहेत ते रेणू आहेत, यांच्यामध्ये असा गॅप आहे आणि ह्या गॅपमध्ये कोण आलेला आहे, द्राव्य आलेलं आहे किंवा मीठ आलेलं आहे असं समजा. तर जर समजा हे पाण्याचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस, ते जर वाढवून आपण 50 डिग्री सेल्सिअस केलं तर ह्याच्या कणांमध्ये, त्या रेणूंमध्ये टेम्परेचर वाढल्यामुळं कायनेटिक एनर्जी सुद्धा वाढणार आहे. कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे. आणि कायनेटिक एनर्जी वाढल्यानंतर त्यांच्या रेणूंमधलं अंतर वाढणार आहे, म्हणजे ते कण एकमेकांपासून लांब जायचा प्रयत्न करतील कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळं. आणि ते एकमेकांपासून लांब गेल्यामुळं तिथं जो गॅप निर्माण होणार आहे एक्स्ट्राचा, त्याच्यामध्ये अजून कोणी द्राव्य येऊन सामावणार आहे, बरोबर, किंवा द्राव्य त्याच्यामध्ये विरघळणार आहे. म्हणजे काय झालं, विरघळण्याची क्षमता त्याची वाढली त्या द्रावकाची, बरोबर. म्हणजेच काय झालं, टेम्परेचर वाढलं, द्रावकाच्या रेणूंमधलं टेम्परेचर वाढल्यामुळं त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी वाढली. कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळं ते एकमेकांपासून लांब गेले रेणू आणि त्यामध्ये झालेला गॅप जो आहे नवीन एक्स्ट्राचा, त्यामध्ये अजून द्राव्य सामावू शकते किंवा एक्स्ट्राचं द्राव्य
काय होऊ शकते, विद्राव्य होऊ शकते किंवा विरघळू शकते. म्हणजेच त्याची विद्राव्यता वाढली, कुणाची, द्रावकाची. म्हणजेच लक्षात आलं, टेम्परेचर वाढलं, त्या टेम्परेचर वाढल्यामुळं त्या कणांमधली कायनेटिक एनर्जी द्रावकाच्या वाढली आणि वाढल्यामुळं नंतर काय झालं, सोल्युबिलिटी सुद्धा वाढणार आहे. म्हणजे टेम्परेचरवरती सोल्युबिलिटी अवलंबून असणार आहे. हे कशाच्या बाबतीत, द्रावक द्रव आहे आणि द्राव्य काय आहे, स्थायू आहे. त्यावेळी काय होतं, टेम्परेचर वाढल्यानंतर सोल्युबिलिटी सुद्धा वाढते. आणि वायू द्राव्य आहे आणि द्रावक द्रव आहे, अशा बाबतीत ह्याच्या उलट होते. म्हणजे जर समजा आता ह्या पाण्यामध्ये जर समजा ऑक्सिजनचे काय आहेत, रेणू मिक्स झालेले आहेत. कोणामध्ये, पाण्यामध्ये. द्रावक कोण आला, पाणी, द्रव अवस्थेतला आला. आणि द्राव्य कोण आला, ऑक्सिजन, म्हणजे वायू अवस्थेतला आला. आता हा जो ऑक्सिजन आहे, जर समजा पाण्याचं टेम्परेचर 25 होतं, ते जर 50 डिग्री सेल्सिअस केलं तर ह्यांच्यामधला रेणूंमधला गॅप पाण्याच्या काय होणार आहे, वाढणार आहे. आणि रेणूंमधला गॅप वाढल्यानंतर तो ऑक्सिजन आहे तो बाहेर पडायला सुरू करणार आहे. त्यात ऑक्सिजनचं पण टेम्परेचर वाढलं आणि ऑक्सिजन काय करतो, लगेच गॅस असल्यामुळे तो बाहेर निघून जायचा प्रयत्न करतो. म्हणजे तिथं काय विद्राव्यता कमी झाली. हे स्थायूच्या बाबतीत वेगळं आहे, वायूच्या बाबतीत वेगळं आहे. आलं लक्षात. त्यानंतर उदाहरण आपल्या विद्राव्यतेच्या बाबतीत कुठली घेतली, पाण्याचं आणि मिठाचं घेतलं. साखरेचं आणि पाण्याचं जर समजा घेतलं तर सेमच येणार आहे. लक्षात येते. जर समजा आपण साखर आणि पाणी ह्याचं जर उदाहरण घेतलं तर पाण्याचं जर समजा टेम्परेचर वाढवलं तर त्याच्यामधला असणारा जो काही गॅप असणार आहे तो काय होणार आहे, वाढणार आहे. टेम्परेचर वाढल्यामुळे त्या पाण्याच्या रेणूंमधलं किंवा त्या कणांमधलं अंतर होणार आहे ते वाढणार आहे, बरोबर. आणि वाढल्यानंतर त्या गॅपमध्ये, त्या अंतरामध्ये किंवा तो निर्माण झालेला एक्स्ट्राचा गॅप आहे त्यामध्ये साखर अजून वाढणार आहे. म्हणजे काय होणार आहे, टेम्परेचर वाढल्यानंतर त्या पाण्याची सोल्युबिलिटी वाढणार आहे. त्यानंतर सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. संपृक्त द्रावण आणि असंपृक्त द्रावण. म्हणजे काय, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड सोल्युशन. काय असणार आहे, संपृक्त द्रावण आणि असंपृक्त द्रावण म्हणजे काय असणार आहे. समजा आपण उदाहरण घेतलं होतं पाण्याचं आणि मिठाचं. 50 ग्रॅम पाण्यामध्ये मॅक्सिमम 18 ग्रॅम काय होतंय, मीठ ॲड होऊ शकते. तर त्यावेळी अजून जर समजा आपण वाढवायला गेलो, त्यात मिठाचं प्रमाण किंवा द्राव्याचं प्रमाण वाढवायला गेलो तर ते काय होणार आहे, वाढणार नाही. त्याच्यामध्ये ते विरघळणार आहे का, नाही. म्हणजे त्या कंडिशनमध्ये ते जे द्रावण आहे ते संपृक्त म्हणजे काय असणार आहे, सॅच्युरेटेड. म्हणजे त्याच्यामध्ये अजून द्राव्य विरघळणार आहे का, नाही. द्राव्याची विरघळण्याची कॅपॅसिटी संपलेली आहे कुणाच्या, द्रावकाच्या बाबतीत. म्हणजे त्या पाण्यामध्ये मीठ आपण ॲड करायला गेलो तर ते वाढणार आहे का, नाही. म्हणजे विरघळणार आहे का, नाही. म्हणजेच काय, ते असताना द्राव्य आणि द्रावक एकत्र आलेत, ते कसे आलेले आहेत, सॅच्युरेटेड फॉर्ममध्ये एकत्र आलेले आहेत. किंवा सॅच्युरेटेड झालेलं आहे किंवा द्रावण काय झालेलं आहे, ते संपृक्त झालं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं द्रावण की त्याच्यामध्ये पुन्हा नंतर द्राव्य वाढवायला गेल्यानंतर विरघळत नाही किंवा द्राव्य त्याच्यामध्ये सामावलं जात नाही. म्हणजेच काय झालं, ते द्रावण सॅच्युरेटेड झाले किंवा संपृक्त झाले. आता जर समजा आपण असंपृक्त द्रावण म्हटलं किंवा अनसॅच्युरेटेड म्हटलं तर कसं येणार आहे, ते त्या द्रावणामध्ये द्राव्याचं प्रमाण अजून वाढू शकतं. जर समजा आपण 18 ग्रॅम मगाशी घेतलं होतं, जर समजा 5 ग्रॅम मीठ घेतलं आणि 50 ग्रॅम जर समजा पाणी घेतलं आणि मीठ किती घेतलंय, 5 ग्रॅम, तर आपण 18 ग्रॅम म्हणलं होतं मॅक्सिमम ह्या 50 ग्रॅममध्ये हे होऊ शकते. तर अजून किती होतंय, 13 ग्रॅम ॲड होऊ शकते. कशामध्ये, त्या द्रावणामध्ये. म्हणजे ते कसं आहे, असंपृक्त आहे, म्हणजे अनसॅच्युरेटेड आहे. म्हणजे काय, त्याच्यामध्ये, त्या द्रावणामध्ये अजून द्राव्य सामावू शकत असेल किंवा अजून द्राव्य किंवा सोल्यूट ॲड होऊ शकत असेल तर ते द्रावण कसलं आहे, असंपृक्त. म्हणजेच काय, अनसॅच्युरेटेड. संपृक्त म्हणजे काय, सॅच्युरेटेड. काय असणार आहे, दिलेल्या तापमानाला द्रावणामध्ये आणखी द्राव्य विरघळत नाही. दिलेल्या तापमानाला, मग तापमान जर वाढवलं तर अजून वाढू शकते, पण ठराविक तापमानाला त्याच्यामध्ये द्राव्य ॲड होऊ शकत नाही. तेव्हा ते काय असणार आहे, संपृक्त म्हणजे सॅच्युरेटेड. असंपृक्त ह्याच्या उलट अनसॅच्युरेटेड काय असणार आहे, ह्याच्यामध्ये द्राव्य अजून विरघळू शकते त्या ठराविक तापमानाला.